नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीचं शेतकऱ्यांचं प्रशिक्षण मालिका 8 आता पण आपण पाहिले. आज आपण 9व्या एपिसोडमध्ये माहिती घेणार आहोत. रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे खूप जणांची इच्छा आहे वळण्याची, परंतु त्यांना प्रत्यक्ष काय करावं याचं मार्गदर्शन नसल्यामुळं मला असं सुचलं की आपण कृती कार्यक्रम एक दाखवावा. त्यानुसार सुरुवातीच्या एपिसोडपासून आपण ज्यांनी हा एपिसोड पाहिले त्यांना लक्षात आलं असेल की 10 कृती कार्यक्रम सुरुवातीला सांगितले. तर त्याच्यानंतर आपण असंही सांगितलं की एक पीक पद्धती नको, जैवविविधता हवी आपल्याला. कोणतेही पीक करताना मग कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो, उडीद असो, त्या पिकामध्ये आंतरपिकाचा समावेश असणं महत्त्वाचं आहे. मिश्र पिकं पाहिजेत, हिरवळ पिकं पाहिजेत. नंतर आपण जे मुख्य पीक घेणार आहोत त्या मुख्य पिकाचं वाण अत्यंत महत्त्वाचं आहे की ते वाण कसं निवडावं, कोणतं निवडावं, कोणत्या पिकाचे कोणते वाण घ्यावेत याचे आपण मार्गदर्शन मागं पाहिलेलं आहे. त्याचं बीजसंस्कार पंचगव्यानंच का करावी याचे विवेचन आपण केलेलं आहे. बीजसंस्कार झाल्यावर त्याची उगवणशक्ती तपासणं, त्याच्यानंतर आपण ते आपल्याला कोणत्या पद्धतीनं पेरायचं हे आता आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत. शेतामध्ये आपल्या मुख्य पिकाची पेरणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. माझी आपल्याला विनंती आहे की आपण पिकाची पेरणी ज्याला शक्य आहे त्यांनी कंटूर पद्धतीने करावी. कंटूर पद्धतीमुळं जमिनीची धूप होणार नाही, जादा पाणी पडलेलं निघून जाईल, वरची माती जाणार नाही आणि उताराच्या विरुद्ध दिशेला असलेले कंटूर ज्या ओळी आहेत त्याच्यावर सर्व समान त्याला खतं औषधं जे आपण वापरतो ते समान मिळतील वगैरे. ज्याला कंटूर करणं शक्य नाही त्यांनी BBF पद्धत अवलंबावी. प्रत्येक पिकामध्ये ब्रॉड बेड फरोज BBF, रुंद सरी वरंबा पद्धत. तर त्याच्यामुळं आपल्याला अति पाऊस झाला तरी पाणी निचरून जाईल, हवा मिळेल, मुळ्यांना मर होणार नाही, पीक जोमाने येईल. BBF पद्धत अवलंबावी. त्याच्यानंतर हे एक लक्षात ठेवा जे आपल्या सगळ्याला माहीत आहे की उताराला आडवी पेरणी करणं. हे करत असताना किंवा जेव्हा आपण बघतो की पेरणी सपाट जरी शेत असेल तरी कशीही करतो आपण, तेव्हा त्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की नेहमी दक्षिणोत्तर पेरणी करा. दक्षिणोत्तर पेरणी करा ज्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये बरेचसे फायदे आहेत, ज्याला शास्त्रीय दृष्टिकोनी आहे. आपल्याला असं लक्षात येईल की वनस्पती कार्बन डायऑक्साईड सोडते, आपलं पीक कार्बन डायऑक्साईड सोडतं. हा सोडलेला कार्बन डायऑक्साईड जमिनीलगत राहतो आणि आपण जर पूर्व पश्चिम पेरणी केली तर वर्षभरामध्ये पूर्व पश्चिमच वारे वाहतात. पूर्व पश्चिम पेरणी आणि वारेसुद्धा पूर्व पश्चिम म्हणले की वनस्पतीनं सोडलेला कार्बन डायऑक्साईड वाऱ्याच्या दिशेने शेताच्या बाहेर निघून जातो, त्याला पिकाच्या वाढीला काहीच उपयोग होत नाही. त्याऐवजी दक्षिणोत्तर पेरणी केली आपण तर तो आडला जातो, तो आडवला जातो, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपला सऱ्या आपल्या ओळी असल्यामुळं तो तिथेच राहतो आणि पिकाचं उत्पादन किमान अर्धा ते 1 क्विंटल तरी निश्चित वाढतं. ते एक गोष्ट लक्षात घ्या. दक्षिणोत्तर पेरणी केल्यामुळं सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत पिकाचा प्रत्येक भाग त्याला सूर्यप्रकाश मिळतो. डावीकडून सूर्यप्रकाश सुरू होतो, मग माथ्यावर आल्यावर पुन्हा वरून ऊन मिळते, पुन्हा मावळताना सुद्धा डावीकडून ऊन मिळते. तर सूर्यप्रकाश जेवढा जास्त तेवढं प्रकाश संश्लेषण जास्त, पिकाची वाढ चांगली, पिकाचं उत्पादन चांगलं. दक्षिणोत्तर पेरणी करण्याचं दुसरं एक कारण असं आहे, उत्तर आणि दक्षिण ध्रुवाचं मॅग्नेटिक रिझोनन्स वेव्हज आहेत, पोलर इफेक्ट आहे. तर त्या लाटामुळं, त्या पूरक लाटामुळं उत्पन्न वाढतं असं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. म्हणून दक्षिणोत्तरच पेरणी करा. आपल्याला असं एक लक्षात येईल, शास्त्र असं सांगतंय, दाभोळकरांनी सांगितलं आहे की सौर ऊर्जा अत्यंत महत्त्वाची आहे प्रकाश संश्लेषणासाठी. 168 किलोवॅट सौर ऊर्जा प्रति चौरस फूट जमिनीला मिळते आणि पीक मात्र
त्यापैकी या मिळालेल्या ऊर्जेपैकी 2.5 ते 3% वापरू शकतो. तर आपल्याला एक लक्षात घ्या की आपण थोडंसं सौर ऊर्जा जास्तीत जास्त ग्रहण करण्यासाठी पिकाचा पानाचा सरफेस एरिया किंवा लीफ इंडेक्स वाढवला पाहिजे. पिकाचं अंतर थोडंसं वाढवलं पाहिजे. आपण विशेषतः 2 ओळीमधलं अंतर थोडंसं वाढवलं तर जास्तीत जास्त पानाला सूर्यप्रकाश मिळू शकेल आणि उत्पन्न वाढू शकेल. कापसासारखे पीक आहे, पण जे टोकन पद्धतीने पीक घेतो आपण, ते पीक घेताना 2 ओळीतलं अंतर आणि 2 झाडातलं अंतर समान ठेवू नका. 3 बाय 3 फूट नको, 4 बाय 4 फूट नको, 3.5 बाय 3.5 फूट नको, 4.5 बाय 4.5, दोन्ही समान अंतर नको. 2 ओळीतलं अंतर एका बाजूचं आपल्याला अर्धा फूट ते पाऊण फूट वाढवून ठेवा. कापसामधला आमचा असा अनुभव आहे की कापसामध्ये जर 3 बाय 3 फूट लावला किंवा 4 बाय 4 फूट लावला आणि सुरुवातीला पाळ्या 2-3 पडतात, तर निर्मूलन होतं आहे, माती मोकळी होते आणि आपल्याला अशी एक वेळ येते की ओळीतलं अंतर आणि 2 झाडातलं अंतर एकमेकांमध्ये गुंतून जाते आणि पाळी फिरणं अवघड होते, आंतरमशागत अवघड होते. जर आपण अर्धा फूट अंतर जास्त ठेवलं एका बाजूचं, तर आपल्याला शेवटची एक पाळी आपल्याला देणं शक्य होतं. आणि ही पाळी देताना आपण त्या वखराच्या फासाला दोरी किंवा पोतं बांधून ही पाळी जर दिली तर एक तर तण निघून जाईल आणि झाडाच्या ओळीच्या दोन्ही बाजूला मातीचं भर पडेल. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कापसासारख्या पिकामध्ये आपण बघतो की पुन्हा एकदा कापूस झाला, पाळ्या बंद झाल्या आणि ताण पडला पावसाचा किंवा पाण्याचा, किंवा पाणी देऊ शकलो नाही आपण, तर फुलाची गळ होते, बोंडाची गळ होते, झाड कोमेजून जाते. अशा वेळेस ही जी मातीची भर पडल्यामुळं त्याला आपल्याला जमिनीतला ओलावा, बुडापासला ओलावा आपल्याला टिकून राहतो आणि फुलाची गळ होत नाही, बोंडाची गळ होत नाही. तर हा ओलावा टिकवण्यासाठी आपण सुरुवातीलाच अंतर जे आहे ते एका ओळीतलं अंतर म्हणजे एका बाजूचं अंतर अर्धा फूट ते पाऊण फूट जास्त ठेवा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आता आपण या ठिकाणी बघतो की बऱ्याच पिकामध्ये आपल्याला एक तर बहुपीक पद्धती आपण घेतलीच पाहिजे. प्रत्येक पिकामध्ये तुम्हाला झेंडू, लाल अंबाडी, तुळस, हे मका, ज्वारी असे हिरवळ म्हणून 50 ते 100 झाडं घेतले पाहिजे. तर हे पक्षी थांबा म्हणून काम करतील. परोपजीवी किडीला त्या ठिकाणी ब्रीडिंग होईल, जास्तीत जास्त परोपजीवी किडी जगतील, जे आपल्याला मुख्य शत्रू किडे आहेत त्याच्या जैविक नियंत्रण करण्यासाठी मदत होईल. काही आपल्याला असाही उपयोग होईल की आपण जेव्हा नैसर्गिक संतुलन म्हणू किंवा नैसर्गिक आपल्याला सहाय्यभूत होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडतील. पिकाच्या भोवताली आपल्याला सोयाबीनसारख्या पिकाच्या किंवा दुसऱ्या पिकाभोवती मका किंवा ज्वारीची ओळ भोवती पेरा, 1 ओळ किंवा 2 ओळी पेरा. मक्याच्या नर फुलावर आणि ज्वारीच्या फुलावर परोपजीवी किडी, क्रायसोपा, लेडीबर्ड बिटल, ढेकून वगैरे, ढालकिडे, सिरफीड ढेकून, भक्षक ढेकून, पायरेट माशी, सिरफीड माशी, प्रार्थना कीटक हे सगळे भरपूर येतात आणि आपल्या मुख्य पिकाच्या शत्रू किडीवर फडशा पडतात. परोपजीवी आणि परभक्षी कीटक या पिकावर जास्त येतात, म्हणून हे कृपया करा. त्याच्याशिवाय आणखी एक गोष्ट करा, प्रकाश सापळे अत्यंत उपयुक्त आहेत. बऱ्याचशा किडी जे पानं कुरतडतात, बोंड कुरतडतात, फळं कुरतडतात, फळमाशी वगैरे, त्याचे पतंग जे आहेत ते रात्री प्रकाशाकडे आकर्षित होतात. प्रकाश सापळ्याच्या शेतात लावले तर हे पतंग आकर्षित होतात आणि ते जेव्हा आपण मारले आपण दररोज तर हे अंडेच टाकणार नाही आणि त्याचा किडीचा वाढच होणार नाही. तर प्रकाश सापळे एक करा. फेरोमेन ट्रॅप्स, कामगंध सापळे जे नरपतंग एकत्र आकर्षित करतात ते सुद्धा लावा आपण. मावा, तुडतुडे, पांढरी माशीसाठी चिकट सापळे फार महत्त्वाचे आहे. पत्र्याला एखादा डबा घ्यायचा, त्याला ग्रीस लावायचं, चिकट सापळे लावा. मावा, पांढरी माशी वगैरे सगळे चिटकून बसतील. हे असे काही काही सोपे उपाय आहेत जे जास्त खर्चिक नाही, ते आपण केले पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण हे केलं पाहिजे. आणि काही गोष्टी आपण पुढे कीड आणि रोग व्यवस्थापन, पुन्हा तणाचं व्यवस्थापन कसं करायचं, विडीसाईड न मारता तणाचं हे कसं करायचं, कारण जमिनीचे सख्खे मूल आहेत तणाला मारू नका, त्याला आटोक्यात ठेवा. तणनाशक न मारता आपण तणाचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन कसं करू शकतो
हे आपण पुढे बघणारच आहोत. तर त्या ठिकाणी आपण या गोष्टी लक्षात घ्या आणि पिकाचं अंतर, पिकाच्या उंची एवढे ठेवा. ऊस 8-10 फुटाचा आहे, 8-10 फूट अंतरावर लावा. तूर 8 फुटाची आहे, 8 फुटावर तुरी लावा. तर असे एक जनरल रूल्स आहेत, ते आपण हे करा, पालन करा आणि आपण जास्तीत जास्त कॉमेंट्स करा. आणि मे महिन्याचं बायोडायनॅमिक कॅलेंडर मी लवकरच प्रसिद्ध करणार आहे, त्याच्यानंतर जूनचे करू. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा कृपया चॅनल आणि आमचा उत्साह वाढवा ही नम्र विनंती. धन्यवाद.